वर्ध्यामध्ये पेरणीला अनुकूल परिस्थितीमध्ये पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी आता खरीप पिकांची पेरणी सुरू केली आहे। मात्र पेरणीनंतर 5 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी स्प्रिंकल लावून पिकं वाचवण्याची धडपड करतात। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। पाहूयात। वर्धा जिल्ह्यात पेरणीला एक अनुकूल पाऊस झाला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली। अनेक भागामध्ये कपासी, सोयाबीन आणि इतर पिकांची लागवड आणि पेरणी केली। त्यानंतर 4 ते 5 दिवसापासून वर्धा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकरी कुठेतरी चिंतेत पडलेला आहे। आपण बघू शकतो एका कापसात लागवड केलेल्या शेतामध्ये आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की कापसाचं जे बी आहे ते अंकुरल्या जात आहेत आणि पण त्याला पाण्याची पूर्णतः ताकद नसल्यामुळे हे कुठेतरी याचं मोठं नुकसान होईल अशा चिंतेत शेतकरी आहेत। त्याकरिता शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाणी आहेत, पाण्याची सुविधा आहे, त्याकरिता स्प्रिंकलर लावलेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी या शेतामध्ये स्प्रिंकलरची सुविधा दिली आहे आणि यातून या बियाणाला कुठेतरी पाणी मिळेल आणि ते जमिनीच्या अंकुरल्या जाईल असा विश्वास शेतकरी करताना आपल्याला दिसत आहेत। अनेक भागामध्ये स्प्रिंकलर लावले आहे, कुठे पाणी देत आहेत, पण मात्र हे या स्प्रिंकलरच्या पाण्यामुळे या पिकांना कितपत फायदा होतो की नाही होत याकडे आता शेतकऱ्याचं लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन गौरव सह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।